रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बऱ्याचदा आपल्याकडे एक गैरसमज पाहायला मिळतो. कोणता? अध्यात्म जे करायचं असतं, देवदेव जो करायचा असतो ना, ते म्हातारपणी करायचं असतं, तरुणपणी अजिबात करायचं नसतं. मला सांगा तुम्ही, देवाला आम्ही फुल वाहतो. कोणतं फुल वाहतो? नुकतंच उमललेलं ताजं टवटवीत फुल देवाला वाहतो. शाळेमध्ये ऍडमिशन घेतो आम्ही. कधी घेतो? 60व्या वर्षी घेतो का? नाही, लहानपणी ऍडमिशन घेतो. एमपीएससी युपीएससीच्या स्पर्धा परीक्षांचा आम्ही अभ्यास करतो. कधी करतो? तरुणपणामध्ये करतो. सगळ्या राजकीय पदांना सुद्धा वयाची मर्यादा आहे. तिथं म्हातारा 95-96 वर्षाचा माणूस चालेल का? नाही चालणार. तिथंही सुद्धा तरुण माणसांची गरज आहे. साधी गोष्ट घ्या, काय आम्हाला जर गाडी शिकायची असेल तर तरुणपणात चांगली शिकता येते. कुठलीही कला शिकायची असेल तर ती तरुणपणात शिकता येते. म्हणजे काय तर नवनिर्मितीच्या सगळ्या गोष्टी ह्या तारुण्यावस्थेमध्ये आहे. मग देवाची सेवा करणं किंवा देवदेव करणं हेच म्हातारपणी का? हा विज्ञाननिष्ठ भामटेपणा आम्ही पसरवण्याचं काम जोरदार पद्धतीनं आता चालवलेलं आहे आणि यानं आमच्या धर्म राष्ट्र संस्कृतीचं अधपतनच होणार आहे. म्हणून बाबांनो, आमच्या तरुण पोरांनी या ठिकाणी काय करायचंय तर देवाची सेवा करायला सुरुवात करायची. आमचे पाय धड आहे ना, पंढरपूरची वारी करून घ्या. आम्हाला व्यवस्थित डोळ्यानं पाहता येतं ना, मग ग्रंथ वाचून घ्या. आमचे हात मस्तक स्थिर आहे ना, देवाचं नामस्मरण करून ध्यान करायला सुरुवात करा. अरे मी पाहतो की मान डुकडुक करते मग माळा जपायला सुरुवात करायची. पाठीचं कंबर अत्यंत इतकं दुखतं की नीट धड बसता येत नाही आणि मग पारायणाला बसायचं. गुडघे इतके दुखतात की धड चालता येत नाही, मग पंढरपूरच्या वारीला जायचं. यात कुठला तुम्हाला सारासार विचार दिसतो हे मला कळत नाही. म्हणून बाबांनो, हे सगळं दूर सारून आम्ही अध्यात्म हे तरुणपणातच करायला सुरुवात करायची आहे. आणि हे जर का आम्ही करायला सुरुवात केली ना, तर एक विज्ञाननिष्ठ सुसंस्कृतपणा आमच्या तारुण्याला प्राप्त होईल. आणि तो प्राप्त झाला की हे जीवन जगत 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 असताना आम्ही जेव्हा वार्धक्याच्या वाटेवरती असू ना, तेव्हा आम्हाला इतरत्र कुठेही फिरण्याची गरज पडली नाही पाहिजे, हातात माळ घेण्याची गरज पडली नाही पाहिजे, किंवा पंढरीच्या वाऱ्या करण्याची गरज नाही पडली पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे काय? ठाईची बैसोनी कराये कचित्त आवडी, अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, याविन अनेक असता साधन वाहतसे आन विठोबाची, तुका म्हणे शहाणा तो धनी घेतो येथे. पण ते सगळं करण्यासाठी आम्हाला तरुणपणापासून त्याची सवय लागणार आहे. आणि त्यावेळेला म्हातारपणे आम्हाला ठाईची बैसोनी एका जागेवरती बसून फक्त नामस्मरण करण्याची गरज पडणार आहे. परंतु त्याचा मूळ पाया जर काही असेल तर ते म्हणजे आमचं तारुण्य आहे. आणि म्हणून आमच्या लोकांनी जो भ्याडपणा पसरवलेला आहे, चुकीचा समज पसरवलेला आहे की अध्यात्म हे म्हातारपणे करायचं असतं, तो विचार बाजूला सारून तरुण पोरांनी या ठिकाणी अध्यात्माला आता सुरुवात करायला पाहिजे आणि तो विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. रामकृष्ण हरी.